पिंपरी देशमुख बॅनर वाद प्रकरणी चौघे ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखा व ताडकळस पोलिसांची संयुक्त कारवाई। परभणी तालुक्यातील पिंपरी देशमुख गावात शनिवारी मध्यरात्री बॅनर लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात परभणी स्थानिक गुन्हे शाखेने तातडीची कारवाई करत 4 जणांना ताब्यात घेतला आहे। गावातील चौकात घडलेल्या या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या होत्या। या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली। पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान अजय उर्फ अजिंक्य दिगंबर जगताप राहणार पुगळा तालुका जिंतूर, सचिन दिलीप सावणे, मुंजा तुकाराम कहाते व कुलदीप गौतम सावणे सर्व राहणार पिंपरी देशमुख यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपरी देशमुख येथे शोध मोहीम राबवून 4ही संशयितांना शिताफीने ताब्यात घेतलं। प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। पुढील कायदेशीर कारवाईसाठी चौघांना ताडकळस पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर चट्टे यांच्यासह सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, रवी जाधव, सूर्यकांत फड, सिद्धेश्वर चाटे, नामदेव दुबे, राम पौळ व हणवते यांच्या पथकाने केली। पोलिसांच्या तत्पर व प्रभावी कारवाईमुळे परिसरात सध्या शांतता असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे।